सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय. जेवणात काय काय बनवलंय चला तुम्हाला दाखवते. त्यांना चपाती दिली खायला म्हणून ती तिकडे जाऊन बसली. भूक लागली होती आणि लालू आणि काळू गेलेत पळत मामांच्या मागे. आंघोळीला गेलेत. मामांची चालू आहे तिकडे दारा धरायची मकवर. आणि ऊन भरपूर वाढले. तुमच्याकडे ऊन वाढलंय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडे असं ऊन भरपूर झाळ्या लागायला लागल्यात. सकाळी 8 वाजता ते कामाला एक ताई आली होती. ती आत्ता गेलेली आहे, सुट्टी झाली आहे. आणि आत्या आणि त्या दोघीजणी सोबत गेल्या होत्या. हे का दोडका खुरपायला चालू आहे. मी बसले घरातली कामं उरकत. तर अशा मस्त ज्वारीच्या भाकरी, खाली चपात्या केल्या. काय झालं ह्यावेळेस आमचं पीठ थोडंसं मोठं आलंय का काय आलंय काय माहिती, पण भाकरी काय होतात निबर होतात, नंतर दुपारच्या ना सुकतात. रात्री मस्त असा पिठल्याचा बेत केला होता. मग हे पिठलं आहे गरम करून घेतलंय. आणि ही आहे मस्त शेंगदाण्याची चटणी. कोणाकोणाला आवडते. जवळ चटणी करायची आहे, संपली आहे. तशा तुला दिली आहे ना चपाती खायला, मग तू काय इकडं आलाय. झाडाची वांगी तिला थोडीशी काढून दिली जाताना, टॅमॅटो वांगी. तर रेश्मा तुम्हाला माहितीच असेल, मागे मी व्हिडिओ दाखवत होते. ती आली होती आज आमच्याकडे सकाळी सकाळी कामाला. 8 वाजता आली होती. मग आता गेली आहे घरी. आम्हाला परत जायचं आहे. जेवण करून आम्ही दोघीजणी राहिलेला दोडका खुरपायला जाणार आहे. आणि आज मी रस्सा बटाटा भाजी बनवली. पातळ बटाट्याची रस्सा भाजी. आमच्याकडे अशा पातळ भाज्या आवडतात. मग त्याच्यामुळे हे केलेले आहे. गणेशची भाजी कुठे गेली बघू. सगळ्यांसाठी बाकीच्यांसाठी अशी टॅमॅटो कांदा कोथिंबीर घालून मस्त रस्सा भाजी. आणि आमच्या गणेशला ना थोडासा जास्त तेल घालून असा बटाटा आवडतो. मग तो पण कांदा घालून छान पातळ बटाटा चिरायचा, मसाल्यामध्ये परतायचा. शेंगदाण्याचं कुट्ट नकोच म्हणत होता, मी आपलं थोडंसं घातले. त्याला असा बटाटा आवडतो. मग कसा वाटला आमचा जेवणाचा बेत कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांनी छान असं आमच्याकडे मस्त जेवण करायला या. आत्या जेवण करून 10 वाजता एकदा गेल्या होत्या. मी अजून जेवलेलं नाही. दुपारच्या 3 वाजून गेले आहेत. माझं सकाळपासून अजून जेवण नाही आहे. करायचं काय, काही कामही नाही काही जेवणही नाही. ससे भाऊ, ए सश्या, तू चपाती खाल्ली आहे ना? काय हो, अरे तू खाल्ली चपाती, अजून खायची तुला? अरे इकडे बघ, तिला कसा मारतो रे. अगं वय आमचा ससा कोंबड्या पकडतो, त्या बिचारीला मारतो. त्या बिचारीला ते दोघं पण बसून देत नाहीत. आता दोघं जण भिजून येतील आणि हिथून मातीत लोळतील. चला मग आता आम्ही जेवण करतो. खूप कामं आहेत. त्यांना वैरण आणायची, तिथं बांधून ठेवलंय गवत तिला. आणि त्या तिकडे वासराला आणायची आहे वैरण. आणि जातो आणि हे घेऊन येतो. सशा तू जा आता तिकडे, आम्हाला जेवण करू दे. हो हो, तूच तूच ससा आहे, जा तिकडे.